अत्यंत टॅलेंटेड असे समालोचक. तर मंजिरी गुड्डू बॉयज संघाचा राखीव खेळाडू 12वा म्हणजे 12th मॅन लवकरात लवकर पाठवायचं आहे. जॉय कुमार टेमगर या संघाचे राखीव खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, लक्षात असू द्या, नियम आहे. तर पंचांच्या भूमिकेत अजित पुत्रन सर तुम्ही पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूला रतन मानेरकर असे दोन नामवंत पंच. 30 मिनिटं तुम्हाला दिली जातील, लक्षात असू द्या. संघनायकाने या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 30 मिनिटं 6 षटकं कंप्लीट करण्यासाठी मिळतील. कुठल्याही प्रकारची दिरंगाई या ठिकाणी नक्कीच चालणार नाही. वेळेचं भान ठेवा, कारण हिवाळ्याचा महिना आहे, त्यामुळे लवकर सूर्यास्त होतो, लवकर अंधार पडतो. त्यामुळे आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा त्रास होतो सामने कव्हर करत असताना, आणि त्याचं नुकसान तुमच्यापैकी एखाद्या संघाला होऊ शकतं. या गोष्टीची काळजी घ्या आणि लगेचच सामना सुरू करा. सलामीची जोडी या ठिकाणी येते. मंजिरी गुड्डू बॉयज या संघाची सलामीची जोडी जितू चव्हाण आणि मयूर दातीलकर. जितू चव्हाण मुरबाड तालुक्यातील अत्यंत प्रतिभासंपन्न असा खेळाडू, डावखुरा फलंदाज. दुसऱ्या बाजूला मयूर दातीलकर, मॅन फ्रॉम फडकेपाडा, हा देखील तितकाच ताकदीचा खेळाडू. असे दोन सलामीवीर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अमीर दापेदा सज्ज होते. पंचांचा इशारा येतोय, या ठिकाणी सामना सुरू होतोय. स्ट्राईकला जितू, पहिला चेंडू फोर्थ विकेट. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साईडला भिरकावला, वाईडिश लांगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले होते, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. भिरकावून दिला. हरीश मिरकुटे त्या ठिकाणी होते, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा हा चेंडू ऑफ स्टंपवर होता, जाऊ दिला, पण इथे जितू थोडासा गैरसमज जितूच्या मनामध्ये निर्माण झाला. चेंडू त्यांचा चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज अमीर दाफेदार. पहिला चेंडू फुल टॉस होता, त्यानंतर सुरेख कमबॅक करत असताना पुन्हा एकदा जितू सज्ज होतोय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन अमीर. हा चेंडू स्लोअर 1 टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. खूप सुरेख कमबॅक. पहिला चेंडू खरं तर दिशाहीन होता, आपण पाहिलं तर फुल टॉस होता. त्याचा पुरेपूर फायदा जितूने घेतला. चौकाराने सुरुवात केली, स्वतःचं व संघाचं खातं त्याने उघडलं, पण नंतर मात्र आमिरने नंतरचे 2 चेंडू सुरेख हाताळले आणि 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा अमीर. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, येऊ दिला, वाट पाहिली, आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू पाठवून दिला सीमारेषे बाहेर. त्यावेळेस जितूच्या बॅटमधून येणारा हा चौकार.
वरती आपण पाहिलं तर फुलटॉ चेंडू होते ऑन साईडला चौकार वसूल केला, मात्र त्यानंतर दोन चेंडू डॉट आले आणि कमबॅक करत असताना आमच्यासोबत कॉमेडी बॉक्समध्ये मॅडी आहेत. नक्कीच मॅडी खूप चांगली कामगिरी सातत्याने करतायत. जोबिली गावाचे बदलापूर या विभागामध्ये सातत्याने मॅडीचा आवाज आपण ऐकत असतो. मात्र आज मॅडीला देखील संधी मिळाली आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूला सोनू बांगर आहेत, अंबरनाथ तालुक्यातील हे देखील अत्यंत चांगले कॉमेंटेटर. आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये देखील आज समालोचक, आज आवाज तुम्ही ऐकले आणि प्रत्येक समालोचक चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती 8. पुन्हा एकदा आमिर स्ट्राईकला जितू. यावर शफलून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपवरती आली होती, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, पण इथे हा चेंडू पायावर आदळला आणि इथे टायमिंग व्यवस्थित झालं नाही. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक, एक चांगली चुरस पाहायला मिळते. आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट आले आहेत आणि 2 चौकार आल्या. अशा प्रकारे 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आमिर द विकेट. हा चेंडू ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अवांतच्या रूपाने 1 धाव ॲड होते आणि एकूण धावा फलकावरती 9 पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळाली, पण जेव्हा जेव्हा खराब चेंडू आले तेव्हा मात्र जितूने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पुन्हा एकदा आमिर जितूसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर. क्षेत्ररक्षक वेगाने झाल्या, चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश आलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना दिसतंय. आणि अशा प्रकारे इथे 3 धावा जलद गतीने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हॅलो चेक. आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला एकूण 12 धावा. तर 12 धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळत आहेत. तर आमच्यासोबत मॅडी आहेत. या आपण मॅडीकडे जाऊया. मॅडी काय सांगशील? खरं तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली आहे, चेंडू चांगले पाहायला मिळाले, मात्र जेव्हा जेव्हा चेंडू दिशाहीन आले किंवा खराब लाईन लेन्थवर आले तेव्हा मात्र जितूने त्यावर चौकार लगावले. काय सांगशील? नक्कीच विनोद सर, आपण पाहिलं तर सुरुवात अत्यंत पॉवर प्लेचा सुरेख वापर केला. सुरुवातीचं आपण पाहिलं तर पहिलं षटक जेव्हा संघनायकांनी सांगितलं, जेव्हा नाणेफेकी जिंकल्यानंतर आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारू, आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर सकाळचं सत्र, या सकाळच्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रतिस्पर्धी संघाची. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दुहेरी आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात यावेळेस फलंदाजी करत असताना मंजिरी गुड बॉईज या संघाची. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू हे बाहेर असतील. दुसऱ्या षटकामध्ये लक्षात असू द्या, पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ तैनात करण्याची मुभा असते आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या तुम्ही आणखीन 1 क्षेत्ररक्षक म्हणजे 3 एकूण क्षेत्ररक्षक तुम्ही सीमारेषेजवळ फिल्डिंगसाठी लावू शकता. आणि पण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक डीप लाय एकदम स्क्वेअर लेगच्या दिशेने तुम्ही पाहू शकाल, डीप स्क्वेअर लेगला. त्यानंतर एक डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं आणि त्यानंतर एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. तर 30 यार्डमधलं क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. एक बॅकवर्ड पॉईंट आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनला, एक शॉर्ट फाईन लेगला, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. त्यानंतर एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सूरज भोई. स्ट्राईकला पुन्हा एकदा जितू चव्हाण. सूरज टू जितू फॉर द विकेट. हा चेंडू अपील, लाऊड अपील पंचांनी स्वीकारलाय. पहिला धक्का लागतो यावेळेस मात्र संघाला. आपण पाहू शकाल जयकुमार
कालच सूरजने आम्हाला सांगितलं की आपण LBWसाठी देखील रिव्ह्यू घेऊ शकता. तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संकल्पना सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. पण प्रथमच टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये GTCने एक जबरदस्त असं पाऊल उचललेलं आहे आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं LBWसाठी रिव्ह्यू मिळतो. अशा प्रकारे चेंडू पिचिंग झाला आहे, कुठे निघतोय, इम्पॅक्ट काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र खेळाडूंना होताना दिसतोय. संदीप निमसे मॅन फ्रॉम शहापूर अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. त्यावेळेस पहिला धक्का लागत असताना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक पहिली सफलता अर्जित केली आहे त्यावेळेस जॉय कुमार या संघाने. कारण ब्रेक थ्रूची विनोद पाटील सर गरज होती. कारण सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला दुहेरी आकडा सुरुवात तर दमदार पाहायला मिळत होती मंजिरी बॉईज या संघाची. परंतु आता मात्र कमबॅक करत असताना प्रेशर रिलीज करतोय गोलंदाज. यावेळेस सुरेख वापर, इथे फटका चांगला आहे. चेंडू मात्र बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या बाकाच्या बाहेर ऑन साइड क्लिअर करत असताना चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. हा येतोय दणदणीत षटकार. गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. सूरज भोईरने काय कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित तर केली परंतु इथे टी फॉर टॅग, इथे दमखम दाखवत असताना फलंदाज आपण पाहतो यावेळेस संदीप निमसे. संदीप निमसे हे फार मोठं नाव आहे. टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, सातत्याने संदीपने प्रभावित केलेलं आहे आणि इथे आल्या आल्याच आपला मनसुबा जाहीर केलाय आणि आपल्या लौकिकाला साजेसा असा स्ट्रोक लगावून षटकार लगावला आणि इथे मात्र स्वतःचं खातं उघडलंय. षटकार आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 18च्या घरात. 18 धावा फलकावरती. यावेळेस दुसरे षटक प्रगतीपथावरती पुन्हा एकदा संदीप. फुल टॉस बॉल. यावेळेस अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आता अलंग द कार्पेट. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पानच जरूर केला होता. कारण सातत्याने आपण पाहतोय षटकार आल्यानंतर कुठेतरी चांगलं क्रिकेट दाखवणं देखील इथे खेळाडूला एक चांगलं वैशिष्ट्य दाखवायचं असं तेच इथे वैशिष्ट्य दाखवत असताना आपण पाहतो एक सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. नक्कीच आपण पाहिलं तर जितू बाद झाल्यानंतर संदीप आला. दबाव होता पण खराब चेंडूला बॅटच्या अगदी समोर होता. ओव्हरपिच चेंडू होता त्यामुळे एक चांगला फलंदाज जेव्हा मैदानावरती येतो तेव्हा मात्र नक्कीच चांगल्या चेंडूला तर सन्मान देतोच पण जर खराब चेंडू आला तर नक्कीच मोठ्या फटक्याचा मोह त्याला आवडता येत आणि संदीपने मात्र इथे षटकार लगावला आणि त्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली 18वर आणि एक पूर्ण करत स्ट्राईकला मात्र मयूर दातीलकर येत आहे. मॅन फ्रॉम फडकेबाडा अत्यंत प्रतिभा संपन्न नावाजलेला खेळाडू सूरज. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू वेगाने निघालाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू गेल्या सीमा रेषे पार आणि हा येतोय मयूरच्या बॅटमधून चौकार. तिलकर हा खेळाडू मात्र बऱ्याच वेळ शांत उभा होता नॉन स्ट्राईक एंडला. पयूरला असं वाटत असेल की आपल्याकडे स्ट्राईक केव्हा येते आणि स्ट्राईक आल्यानंतर सुरुवात इथे मात्र चौकाराने करत असताना आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खात्याची सुरुवात 4 या धावसंख्येने. पुन्हा एकदा सूरज यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साईडला लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्या ठिकाणी चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश आलंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी अवधी मिळतोय आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 25. मग अशी जो षटकार संदीपने लगावला 175वा षटकार आहे अशी माहिती आम्हाला अल्पेशने दिलेली आहे. अत्यंत चांगली माहिती आहे. चौकार किती झालेले ते देखील माहिती आम्हाला देतील अल्पेश. आणि नक्कीच पुन्हा एकदा सूरज स्ट्राईकला. मयूर दातीलकर वर द विकेट.
आधीच शफल झाले आणि हे वैशिष्ट्य मयूरची हीच पद्धत आहे. अशाच पद्धतीने तो बॅटिंग करत असतो. नेहमी ऑफ स्टंपवर येतो, पण मगाशी जो स्ट्रोक त्याने लगावला असं कोणाच्या मनात देखील नसेल, कारण ऑफ साईडला आल्यानंतर नेहमी आपण पाहतो की ऑन साईडलाच फलंदाज स्ट्रोक खेळेल, पण त्यानंतर त्याने पाहिला चेंडू ऑफ स्टंपवरती होता आणि त्याने ऑफ साईडला ड्राईव्ह केला आणि चौकाराने सुरुवात केली. आता पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरनं सूरज येत असताना समोर मयूर. हा चेंडू ऑन साईडला गॅप आहे, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकार. बांधकाम सभापती ठाणे जिल्हा ग्रामीणचे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून जेव्हा पहिला षटकार आला तेव्हा केतन पाटील जे वडूनगरचे आहेत त्यांना 1,000 रुपये मिळाले. त्यानंतर अर्षद चौधरी जे दापोड्याचे अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर, त्यांना 50व्या षटकाराला 1,000 रुपये मिळाले. त्यानंतर 100वा षटकार शाहीद शेखच्या बॅटमधून आला. किरण 11 शिरवणे संघासाठी ते खेळत असताना आणि त्यांना आपण पाहिलं तर 1,500 रुपये देण्यात आले. आणि 150वा षटकार जेव्हा आला तेव्हा 2,000 मिळाले होते गोविंदला, जे हंसिका 11 ओली संघासाठी खेळत होते. आणि त्यानंतर जेव्हा आता 200वा षटकार जेव्हा येईल तेव्हा 2,500 रुपये मिळतील. श्री कुंदनदादा पाटील याचकडून. बघूया तो ते पारितोषिक कोण पटकावणार हा प्रश्न आहे, कारण 175 मला वाटतं 176वा षटकार झालेले, म्हणजे अजून 24 षटकार जेव्हा येईल, तो जेव्हा 24वा षटकार येईल यानंतर, तेव्हा मात्र 2,500 रुपये कुंदनदादा पाटील याचकडून मिळतील. 2 षटकांचा खेळ यावेळेस मैदानावरती संपुष्टात येतोय. आज धावांचा विचार केला तर आपण पाहिलं तर पहिला सामना चालू असताना 12.0ची सरासरी पहिल्या षटका अखेरीस आपण पाहिली. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यानंतर दुसरं षटक जे अत्यंत सुरेख पद्धतीने हाताळलं सूरज भुईरने, परंतु त्यामध्ये देखील धावांचा विचार केला विनोद पाटील सर तर 2 षटकार तब्बल 19 धावा इथे खर्च केल्या. आणि धावांची सरासरी आपण पाहिलं, धावांचा ग्राफ आपण जर पाहिला तर 15.50च्या सरासरीने इथे मात्र धावांचा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सचिन केवणे इथे चांगला फटका आहे. चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक येतात वेगाने चेंडूवरती. बॅकिंग इथे मात्र चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत मिळतील 2 धावांचा अवधी. यावेळेस सुद्धा फलंदाज संदीप निमसेकडे. सचिन केवणे म्हटलं तर विनोद पाटील सर वांगणी एक्सप्रेस म्हणून गोलंदाज संबोधला जाणारा आज मात्र इथे आपली छाप सोडेल की काय करेल, इथे मात्र ती कामगिरी करत असताना आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती 2 धावा तर खर्च केलं. इथे मात्र कमबॅक करावा लागेल, कारण 15.50च्या सरासरीने धावगती ग्राफ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे फलंदाजी करत असताना मंजिरी गुड्डू बॉयच्या संघाचा. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता संदीपचा. तर सचिन केवणे मॅन फ्रॉम वांगणी, जय हनुमान ढवळेपाडा हा त्यांचा ग्रामीणचा संघ. ढवळेपाडा संघासाठी जबरदस्त कारकीर्द राहिलेली आहे. एक अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू, अनेक विक्रम अनेक पुरस्कार त्याच्या नावावरती आहे. सचिन हा चेंडू बॅटची कडा लागून मात्र यष्टी रक्षकाने शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध लँड झाला. सुदैव होतं म्हणून इथे नक्कीच संदीप बचावला. एकदा पूर्ण करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. धावांची गती तू म्हटल्याप्रमाणे अत्यंत चांगली होती पहिल्या 2 षटकामध्ये 15.50. मात्र इथून सचिन केवणेचा प्रयत्न असेल. पॉवर प्ले संपलेला आहे, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आता पाहायला मिळेल आणि इथून सचिनचा प्रयत्न असेल. धावांची जी गती आहे तिला कुठेतरी नक्कीच आपल्याला रोखायचं आहे आणि भागीदारी अत्यंत चांगली होताना दिसते. कुठलाही दबाव पाहायला मिळाला नाही. जितू बाद झाल्यानंतर संदीपने मात्र षटकाने सुरुवात केली आणि आता मात्र डावाला ते सावरत आहेत आणि धावसंख्येला आकार देत आहेत. स्ट्राईकला मयूर. सचिन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आधीच पवित्रा घेतला होता रिव्हर्ससाठी आणि इथे मात्र हा चेंडू अत्यंत वेगवान कुठल्या स्पॉटवरून पडल्यानंतर सरळ यष्टीच्या वरून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन त्या ठिकाणी नक्कीच विसावतोय. डॉटने कमबॅक करत असताना या षटकातील एकूण 4 चेंडू आपण पाहिले. महेश या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेले आहेत. चांगली गोलंदाजी होताना दिसते. नक्कीच सचिन केवणे यावेळेस गोलंदाजी करत असताना पाहतो
अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये आपण पाहिलं तर अतिशय भन्नाट वेग, सुपर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा यावेळेस करत असताना मयूर दातीलकर सारख्या फलंदाजाला थांबवणं फार कठीण आहे विनोद सर. नक्कीच थांबवणं कठीण आहे, पण धावांचा हा गतिरोधक या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे सचिन केवणे. 5 चेंडूमध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. संघनायक खरं तर सुभाषने तो विश्वास दाखवला, सुभाष ठाकरे त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. सचिन पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करताय, ऑलिंग द कार्पेट, चेंडू जातो मिड विकेट रिजनमध्ये, एकदा पूर्ण गेली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती म्हणजे 36. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 5 धावा आल्या. आपण पहिल्या षटकात पाहिलं तर आमिरच्या धावा आल्या होत्या 12, पण त्यानंतर सूरजने 19 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी या धावसंख्येला लगाम लावणं, प्रतिबंध लावणं फार गरजेचं होतं. आणि संघनायकाने जो विश्वास सचिनवर दाखवला तिसऱ्या षटकात, जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, बघा पंचांना देखील विनंती असेल, आपण देखील त्या ठिकाणी नक्कीच त्यांना सूचना द्यायची आहे. स्ट्रॅटेजी आखणं फार गरजेचं असतं, क्रिकेटमध्ये रणनीती आखणं फार गरजेचं असतं, पण त्याहीपेक्षा गरजेचं असतं वेळेचं भान ठेवणं. कारण आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आणि 6 सामने कव्हर करण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश, पुरेसा वेळ आपल्याकडे शिल्लक असणं फार गरजेचं आहे. 3 षटकं संपल्यात महेश, 36 धावा झाल्या. धावांची गती जी 15.50 होती ती तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 12.00 पाहायला मिळते. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल आमचे सर्व मान्यवर श्री नरहरी सीताराम पाटील, एक सामाजिक कार्यकर्ते जे कटआउट्स तुम्ही पाहताय, त्यानंतर प्रोप्रायटर श्री भरत सुरेश देवालीकर जे सुरेश एंटरप्राइजेसचे आहेत, त्यानंतर विजयदादा भगत जे शहापूरचे आहेत, अत्यंत जबरदस्त असं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे निस्सीम चाहते. GTC अत्यंत चांगली क्वालिटी क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. GTC हे नाव नाही, एक ब्रँड आहे. आणि जल्पेश भोईर जे आयोजकाची भूमिके देखील आहे, जय पवार आहेत, सुभाष पाटील आहे, त्रिमूर्ती आहे आणि त्यांच्या खरोखर त्यांच्या जोडीला आणि सतत त्यांना मोटिवेट करणारे आमचे कुंदनदादा पाटील जे TTPLचे अध्यक्ष आहेत. दापोडे म्हटलं की फक्त क्रिकेट नाही तर कबड्डीचा देखील जबरदस्त इतिहास या गावाला लाभलेला आहे. अनेक कबड्डीपटू या दापोडे गावाने महाराष्ट्र कबड्डीला दिलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावर अनेक कबड्डीपटू या गावातून खेळताना पाहिजे, दिनेश असेल, राजन असेल, भरपूर अशी नावं आहेत. आणि दापोडेने देखील सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. भिवंडी तालुका देखील क्रिकेटची पंढरी मानला गेलेला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत आणि या 7 तालुक्यामध्ये दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं आणि या 7 तालुक्यातील खेळाडूंना एकत्र करण्याचं काम या TDPLच्या माध्यमातून केलं जातं. संदीप हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, चू मंतर, 6. पाहू शकाल एक तंत्रशुद्ध फलंदाज ऑन साईडला, फक्त तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये चेंडू किती दूरवर गेला, जागेवर फिरकावून दिलाय. जिशानचं स्वागत केलंय पुन्हा एकदा जिशान. हा चेंडू बॅटची कडा घेऊन तळमच्या दिशेने येतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. 1 धाव पूर्ण होते. 2 षटकामध्ये आपण पाहिलं विनोद पाटील सर, तर सुरुवातीला दमदार सुरुवात पाहायला मिळत होती, पण तो आता मात्र तिसऱ्या षटकानंतर थोडासा लगाम लावला होता. परंतु मयूर दातीलकर आणि संदीप निमसेला माहिती आहे की आपली चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे, चांगली बिल्टअप करणं गरजेचं आहे. त्यासाठी मात्र एक षटकार आणि सिंगल आपण पाहिलं या षटकामध्ये. यावेळेस अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जज करतात, एक चांगला सेल, अप्रतिम सेल. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. इथे लागणारा दुसरा धक्का. तर धावसंख्या धावफलक ते पाहायला मिळते 43. आपण या स्पर्धेच्या पारितोषिकांविषयी थोडीशी चर्चा करूया. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला लाभलेल्या आहेत. सन्माननीय कुंदनदादा पाटील
ते TTBLचे अध्यक्ष आहेत, बांधकाम सभापती आहेत आणि ग्रामीणचे. खरोखर फार मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी या ट्रॉफीज आहे. स्वर्गीय नारायण म्हात्रे भादवड यांच्या स्मरणार्थ जगदीश दादा नारायण म्हात्रे याचकडून लाभलेले आहे. हा चेंडू ऑन साइडला, व्हॉट अ शॉट, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅटमधून तिसरा षटकार, काय जबरदस्त बॅटिंग. 24 धावांवर नाबाद खेळत आहे शहापूरचा हा सुपुत्र या मैदानावरती. हा कार माझा हा यावेळेस मात्र मिस टायमिंग झालंय. चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन फायलिकच्या दिशेने आला. क्षेत्ररक्षक थोडे मागे होते, चेंडू मात्र त्यांच्या समोर पडला. बॅटची कडा लागली, कडा लागल्यानंतर चेंडू मात्र भवऱ्यासारखा फिरायला लागला आणि पडल्यानंतर तो थोडासा डायव्हर्ट झाला, पण क्षेत्ररक्षक सफळ होते. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 50 धावांचा अर्धशतक पूर्ण होत आहे. धावांचा गजर यायला हरकत नाही आहे, कारण मंजिरी गुड्डू बॉईज मुरबाड या संघाने 50 धावा पूर्ण केल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी 5वं सुरू आहे. चौथ्या षटकाची धावांची गती नक्कीच थोडीशी मंदावली होती, आता मात्र ती धावसंख्या फुलते बहरते. या षटकात तब्बल आपण पाहिलं तर 14 धावा आलेल्या आहेत. महेश, धावांचा विक्रम यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सातत्याने जी सुरुवात पॉवर प्लेच्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळते तशी सुरुवात यावेळेस करत असताना मंजिरी गुड्डू बॉईज. विनोद पाटील जर विचार केला तर कुंदनदादा पाटील ज्यांनी मात्र ही पारितोषिके लावली आहेत प्रत्येक षटकारासाठी. 50वा षटकार असेल, 100वा षटकार असेल, 150वा, 200वा, जणू का असं वाटतं आज तो विक्रम मोडीत काढला जाईल. नाही, मागील 3 दिवसामध्ये चौकारापेक्षा षटकारच जास्त पाहायला मिळाले, असं गणेश गायकर जे संघनायकाच्या भूमिकेत आपण पाहिलं. मंजिरी गुड्डू बॉयचे 136 चौकार आणि षटकार बघा, त्याहीपेक्षा जास्त मला वाटतं षटकार 178 षटकार. हा, तर 4 षटकार ठिकाणी कम्प्लीट होत आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 51 धावा. जास्त विलंब करू नका, लगेचच फिल्डिंग लावायची प्लीज, सहकार्य करा. आणि 4 षटकार आपण पाहिलं तर 51. अल्पेश खूप चांगली माहिती देत आहेत. हे नक्कीच गुणसंख्या लेखन ही देखील एक कला आहे. धावसंख्या 51 धावा आहेत. बघूया 5वं षटक कोण घेऊन येतात. 6 षटकांची लढत आहे. अत्यंत चांगलं आयोजन, खूप चांगली खेळपट्टी, कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि त्यामुळे नक्कीच एक मजबूत खेळपट्टी. आणि या खेळपट्टीवरती मागील 3 दिवसांमध्ये गोलंदाज, फलंदाज यांनी जबरदस्त कामगिरी केली. भरपूर धावा देखील पाहायला मिळाल्या. एकूण 4 हॅट्रिक पाहायला मिळाल्या. पहिली हॅट्रिक योगेश म्हात्रे उर्फ भुग्याने पूर्ण केली आणि त्याच सामन्यात शेवटच्या षटकामध्ये किरण शिंदेने हॅट्रिक पूर्ण केली डोंबिवली ग्रामीण स्टारसाठी. आणि प्रितेशने 3री हॅट्रिक पूर्ण केली. 4थी हॅट्रिक आपण पाहिलं श्रीनिवास रबाडा यांनी 4थी हॅट्रिक पूर्ण केली. पहिले अर्धशतक पंकज गोंधळेने पूर्ण केलं. त्यानंतर कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य फाईट कम फाईट ज्यादा अंबरनाथ तालुक्याचा जबरदस्त लिटर मास्टर मनीष कोलेकर उर्फ पांड्याने 21 चेंडूत 68 धावा पूर्ण केल्या. वळूया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमिर दाफेदार. वैयक्तिकरित्या दुसरे षटक यावेळेस आमिर दाफेदारचं पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवलाय आमिर दाफेदारवरती, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट. कल्पेशसाठी अतिशय चांगला चेंडू, चकमा देणारा चेंडू होता. एक्झॅक्टली चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना आपण पाहतोय यष्टीरक्षक गॅदर करत असताना यावेळेस पहिला चेंडू डॉट येतोय. विनोद सर आपण पाहतोय इथे कुठेतरी आमिर दाफेदार हा गोलंदाज प्रेशर रिलीज करेल, कारण 12 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या. इथे यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना पंच मात्र अजित पुत्रन सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू खराब आहे. एक्झॅक्टली चेंडू पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू मात्र खराब पाहायला मिळतो. वाईट बॉल. यावेळेस अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये 1 भर.
52 धावा, 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा कल्पिशसाठी त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. खराब गोलंदाजी सातत्याने वारंवार आपल्याला पाहायला मिळते. आमिर दाफेदारने पहिला चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने हाताळला, परंतु त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करण्याच्या मोहात इथे मात्र 2 चेंडू खराब फेकले गेले. नक्कीच पिचिंग कुठेतरी चुकीची होते का चेंडू ते बाहेर काढतायत त्यामुळे ऑफ स्टंपवर चेंडू पडल्यानंतर खूप जास्त यावेळेस मात्र चेंडू पायात होता, ऑन साईडला भिरकावलाय. समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हरेश मिरकुटे मॅन फ्रॉम दागाव आणि अत्यंत चांगला झेल टिपलाय आणि इथे मात्र टॉमला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. तर मैदानावरती तिसरा धक्का लागतोय. कल्पेश कुलकर्णी उर्फ टॉम कोल्हापूर शहरातील अत्यंत जबरदस्त खेळाडू शिरगावला बिलॉंग करतात. भरपूर विक्रम त्याच्या नावावरती, मात्र इथे कुठेतरी टॉम असफल ठरला आणि इथे तिसरा गडी बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती 53. आमिर दाफेदारने आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र ऑफप्ले नंतर पुन्हा एकदा त्यांना त्या 5व्या षटकामध्ये आमंत्रित केलं. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 2 चेंडू वाईड आले, मात्र तो चौथा चेंडू तुम्ही पाहिला तर टॉमच्या अगदी पायामध्ये टाकला होता. म्हणजे इथे जणू काय टॉमचं पदल आलित्य कशा प्रकारचं आहे हे पाहण्याचा नक्कीच प्रयत्न झाला. आणि इथे टॉमने जो चेंडू भिरकावला तो सरळ हरेश मिरकुटेच्या हातामध्ये. दोन्ही बाजूला अत्यंत रतिमारती खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. लीग म्हटलं की प्रत्येक खेळाडू हा प्रतिभा संपन्न खेळाडू निवडला जातो. ज्या प्रकारे ऑक्शन झालं त्या ऑक्शनच्या माध्यमातून एक सर्व खेळाडू निवडण्यात आले. हा चेंडू ऑन साईडला, यावेळेस मात्र गॅप आहे, चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या पार आणि हा येतोय चौकार. जरी फलंदाज बाद झाला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र संदीप निमसे या ठिकाणी दाखवत आहेत. छोटा तीर घाव करे गंभीर, फाईट कम और फाईट ज्यादा. काल देखील पांड्याची खेळ आपण पाहिले, आज मात्र संदीप इथे इम्प्रेस करतोय. ओढ शॉट, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. प्रभावित केलंय का मला बोलावलंय शहापूर मधून चा परिचय देत असताना आमिर पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी. हा झेल अगदी सीमा रेषेच्या लगत बघूया या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बघूया काय थोडस कन्फ्युजन निर्माण झालंय. झेल पकडताना त्यांचा पाय एक्झॅक्टली कुठे होता, सीमारेषेवर ब्रश झाला, सीमारेषेवर तो होता, काय नेमकं घडले. कधी कधी बऱ्याचदा असं होतं खेळाडू देखील कळत नाही की त्याचा पाय कुठे एक्झॅक्टली पडलेला आहे. झेल पकडून चेंडू खाली सोडून दिलेले आणि त्यामुळे इथे तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि इथे म्हणतात ना की किस्मत भी बहादूर का साथ देते आणि संदीप निमसेला इथे नक्कीच नशिबाची साथ मिळालेली आहे आणि अशा प्रकारे 3 धावा देखील मिळत आहेत. संदीप निमसेची धावसंख्या एकूण आपण पाहिली तर 38 धावसंख्येवरती ते पोहोचलेले. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला एकूण 66. 3 गडी बाद 66. संदीप निमसे खूप चांगली बॅटिंग करतात. या 66 धावसंख्येमध्ये संदीपची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38. म्हणजे सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लेदर बॉलचा आपण विचार केला तर ते नक्कीच रेल्वेचं प्रतिनिधित्व करत असतात. शहापूर म्हटलं की जबरदस्त कामगिरी आणि स्टान्स बघितल्यानंतरच कळतं की किती तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत फलंदाज गणेश गायकर. स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, चौकार. आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार.
नाखवार ना महेश 70 धावा झालेल्या आहेत, 5 षटकं कंप्लीट झालेत, 14ची धावगती. संदीप निमसे मात्र धावांचं यंत्र, ही रन मशीन या ठिकाणी नक्कीच सुरू आहे आणि एकूण 70 धावा पाहायला मिळत आहेत. या षटकात बघूया आमिरने किती धावा दिलेल्या आहेत. 19 धावा दिल्या आहेत. आमिरच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण केलं तर पहिल्या षटकात त्याने 12 धावा दिल्या, त्यानंतर या षटकात 19 धावा, म्हणजे एकूण 31 धावा आमिरने खर्च केल्या आणि त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 15.50. गडी एक बाद करण्यामध्ये यश आलं. आमिर मात्र इथे जे मीरा भाईंदरचे खेळाडू आहेत कुठेतरी थोडेसे महागडे ठरलेले आहेत. बघूया शेवटच्या षटकामध्ये 70 धावा एकूण झालेली आहे. तर पुढची लढत असेल कृष्णा 11 वर्सेस मॅग्निफिसेंट नवी मुंबई. नवी मुंबईचे समालोचक या ठिकाणी कुणाल दाते असतीलच नक्कीच द्वितीय सामन्यामध्ये. कृष्णाई म्हटलं की या ठिकाणी जबरदस्त संघ, दोन्ही बाजूला ताकदवर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. कृष्णाईमध्ये देखील केतन म्हात्रे, गोपेंद्र बोहरा आहेत, मतीन खान, जितेश शेलार, उमेश वाघ, श्रावण डोंगरे, अमर ठाकूर, जीत पाटील, प्रशांत म्हात्रे, प्रशांत तांडेल. एकूण 15 ते 16 खेळाडूंची ही यादी आहे आणि त्यातून 11 खेळाडू कोण असतील आपल्याला नंतर कळेल. यावेळी चेंडू पाय ते ऑन साईडला वळवला आहे. मनगडच्या साईने चेंडू जातो वाईट स्टॉंगच्या दिशेने. तिथे एक धावा दरम्यान पूर्ण होते, मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. गणेशने मात्र इथे प्रवृत्त केल्या. संदीप निमसेने या ठिकाणी नक्कीच कॉल दिला. थोडंसं थ्रो खराब आला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना या 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 72. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन केवणे. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, ते मात्र अगदी यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू गेला. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सचिन ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि संघनायकाने मात्र स्लॉगरमध्ये त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. आणि बघूया सचिन प्रयत्न करत. दुसऱ्या बाजूला गणेश आणि संदीप निमसे जे सेट झालेले आहेत, स्ट्राईकला संदीप आहेत, त्यांचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा आपल्याला कशा प्रकारे फुटता येतील. चेंडू ऑन साईडला, ओड शॉट, चेंडू सीमा पार, षटकार. आपण पाहिलं तर पूलचा स्ट्रोक 46 धावसंख्येवरती पोहोचलेले आहेत. संदीप निमसे फक्त 4 धावा अर्धशतकासाठी. बघूया तिसरं अर्धशतक पूर्ण होतोय का आणि एकूण धावसंख्या संघाची पाहू शकाल 78. रिप्लेमध्ये पाहू शकाल कशा प्रकारे इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला पाहायला मिळालं. शफल झाले, शॉर्ट ऑफ लेंथ होता, क्षणभर आठवण आली रोहित शर्माची. की पॉन्टिंगची जे पूलचे फटके सातत्याने आंतरराष्ट्रीयमध्ये आपण पाहिले, जबरदस्त त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चेंडू मात्र घेऊन जातोय स्टॅनचा वेध आणि एक वादळी खेळीचा अंत होतो मैदानावरती आणि ते सचिन मात्र शुभेच्छा देतात संदीप निमसेला. 46 धावसंख्येवरती बाद झाले. 4था धक्का लागलेला आहे मैदानावरती. तुम्ही पाहू शकाल यावेळेस मंजिरी गुड्डू बॉयज मुरबाड या संघाला. चौथा धक्का मैदानावरती लागलेला आहे. संदीप निमसे यांची वादळी खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे आणि तब्बल 46 धावा कुठलेल्या आहेत. त्यामध्ये 5 उत्तुंग षटकार, एक चौकार तुम्ही पाहिलेला आहे. टाळ्यांच्या गजरात संघ सहकारी त्याचं स्वागत करतात. का करू नये. तिसऱ्या क्रमांकावरती आले होते. पहिला धक्का लवकर लागला होता. डावाला सावरणं फार गरजेचं होतं, धावसंख्येला आकार देणं गरजेचं होतं आणि ते संदीप निमसेने आपल्या नावाला, रूपाला, लौकिकाला साजेसा खेळ गेला. संदीप 5 झाल्यानंतर मैदानावरती येत आहेत अजय भोईर. सचिन केवणेने इम्प्रेस केला. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर इतर गोलंदाजांनी धावसंख्या भरपूर खर्च केली. मात्र षटकार आल्यानंतर सचिनने मात्र काय सुरेख कमबॅक केला.
संदीप निमसेला बाद केलं आणि त्यानंतर हा डॉट चेंडू. एकूण 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, 8 धावा झालेले आहेत. आणि आता मात्र या षटकात बघूया अखेरच्या चेंडूमध्ये किती धावा येत आहेत. हा चेंडू यावस्था पायावर आदळतोय, हलकंसं अपील झालं, चेंडू मात्र पायावर आदळतोय आणि थर्ड म्हणजे दिशेने पंचांचा इशारा येतोय लेग बाय. आणि अशा प्रकारे 6 षटकं संपलेली आहेत. पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस नाणेफेक गमावल्यानंतर मंजिरी गुड्डू बॉईज मुरबाड संघाने एकूण धावा धावफलकावरती लावलेले ते म्हणजे 78. तर कृष्णा 11 आणि मॅग्निफिसेंट नवी मुंबई टॉससाठी या लवकरात लवकर त्वरित, कारण पहिलं सत्र जेव्हा संपुष्ट येतं इथं तेव्हा तुम्हाला लगेचच यायचं टॉससाठी. 78 धावा झाल्या आहेत, 79 धावा झाल्या आहेत माफ करा, आणि 80 धावा करायच्या आहेत. तर सन्माननीय ॲडव्होकेट सचिनजी वाघचोडे या ठिकाणी उपस्थित आहेत मुरबाडचे. त्यांच्याकडनं अमेझिंग प्लेअर आणि मॅक्झिमम सिक्सरसाठी पारितोषिक आहे. मी विनंती करेन सचिनजी वाघचोडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यापुढे सामन्याची नाणेफेक करायची आहे. जे मुरबाडचे मान्यवर आहेत, ॲडव्होकेट आहेत सचिनजी वाघचोडे. तर उद्धव भोईर जे आहेत या ठिकाणी आडगावचे यांच्याकडनं शुभेच्छा संदीप निमसेले आले आहेत चांगली खेळी साकारल्याबद्दल. तर 79 धावा झाल्या, 4 गडी गमावले होते. 80 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करत आहे जॉयकुमार टेमगर या संघाला. सुभाष ठाकरे यांचा हा संघ, करेशचा हा संघ, या संघात देखील अत्यंत प्रतिभासंपन्न खेळाडू आहेत. किसन म्हात्रे आहेत, अरविंद राणा आहेत. आमिर दाफेदारला गोलंदाजी करताना आपण पाहिलं सचिन केवणे हे देखील फलंदाज म्हणून चांगली कामगिरी सातत्याने त्यांनी आजवर केलेली आहे कारकिर्दीमध्ये. आणि या लीगच्या माध्यमातून देखील टॉस या ठिकाणी होत असताना कुणालजी दाते सर नक्कीच त्या ठिकाणी जात असताना टॉस बॉक्समध्ये. आणि या सामन्यानंतर त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याचबरोबर सोनू बांगर आहेत आणि महेश धुळे. हॅलो. कृष्णा 11 आणि मॅग्निफिसंट नवी मुंबई या दोन टीमच्या दरम्यान इथे टॉस झाला आणि टॉस इथे जिंकलेला आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईने. TDPLचं हे पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये पहिला टॉस किती क्रुशियल आहे भूषण तुमच्यासाठी? नक्कीच टॉस पहिल्या मॅचमध्ये कुठल्या पण टुर्नामेंटचा पहिला टॉस खूप क्रुशियल असतो, कारण की कंडिशन्स माहिती नसतात. तर त्यासाठी टॉस जिंकणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण की त्यानेच आम्ही स्ट्रॅटेजी आपण बनवतो टीमच्या बरोबर. तर टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू, कारण की जसं ग्राउंडवर उतरलो एका साईडने हवा आहे म्हणजे सर्वांना ॲडव्हान्टेज आहे. जर तुमच्याकडे 2-3 लेफ्टी असतील तर म्हणजे 6 ओव्हर तुम्हाला चांगली बॅटिंगचे ॲडव्हान्टेज आहेत. तर त्या हिशोबाने पहिले फिल्डिंग करू आम्ही आणि समोरच्या टीमला रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करू. जवळपास 7 महिन्याचा कालखंड, कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आणि त्यानंतर कुठेतरी क्रिकेट सुरू झालं. ऑफिशियल ग्रुप आणि त्याचबरोबर जल्पेश भोईर यांची संकल्पना TDPL आणि कुंदन शेट या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत आणि अशाच पद्धतीची स्पर्धा आज तुमच्यासमोर आली, काय म्हणाल? नक्कीच जल्पेश आणि जय यांचं मी धन्यवाद करेन, कारण की TDPLच्या माध्यमातून आपले जे यंगस्टर्स आहेत ठाणे डिस्ट्रिक्ट, जेव्हा आपण ठाणे रायगड होतो तेव्हा आम्हाला प्लेयर शोधावे लागतात. मात्र या प्रीमियर लीगने एवढं चांगलं काम केलं आहे की पुढच्या जे चांगले सामने होतील त्याच्यात आपल्याला चांगले यंगस्टर्स देखील भेटतील. त्यांचा खेळ मला वाटतं कुठंतरी दाबत होता आणि त्यामुळे TDPLने सर्व यंगस्टरांना प्लॅटफॉर्म दिला आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे, म्हणजे जेणेकरून आपले ठाण्याचे देखील प्लेयर आता मोठमोठे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये खेळताना आपण नक्कीच पाहू. तर सर्व यंगस्टरांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही ग्रॅब करा आणि चांगला परफॉर्मन्स देऊन आपण परफॉर्मन्स देऊन चांगल्या टीममध्ये आपली जागा बनवा. तर खूप चांगला संदेश भूषणने दिला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. ज्या कुठल्या खेळाडूने आता जर फॉर्म भरलेले नसतील तर पुढच्या वर्षी नक्की भरा आणि
असा चांगला खेळ या TDPL मध्ये करा. कृष्णा 11चे कॅप्टन आमच्याबरोबर आहेत. TDPL ही संकल्पना यावर्षीचं हे पहिलं पर्व कसं वाटतं आणि पहिलीच मॅच टॉस जरी गमावलाय बॅटिंग करायची आहे, काय लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या टीम समोर? सामने की टीम बहुत मजबूत है, सब थाने डिस्ट्रिक्ट के अच्छे अच्छे प्लेयर इस टूर्नामेंट में खेल रहे हैं. हम कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा रन बनाने के लिए, कोई टारगेट सेट नहीं करेंगे क्योंकि जो भी टारगेट सेट करेंगे यहाँ पे चेसेबल है. इसके लिए जितना हो सके उतना ज़्यादा बनाने की कोशिश करेंगे. पहले सीजन में आप खेल रहे हो, कैसा महसूस कर रहे हो इस पूरी तरह का क्रिकेट का क्लाइमेट देखकर? बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया है जलपेश ने और उनके पूरी ऑर्गेनाइजेशन टीम ने. मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ. इसी तरह वो हर साल टूर्नामेंट कराए और हमें खेलने का मौका दे. थँक्यू. तर टॉस इथे जिंकलेला आहे मॅग्निफिसंट नवी मुंबई टीमचे कॅप्टन भूषण पाटील यांनी आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा तिथे जोडलेले आहेत विनोद पाटील आणि आमचे मॅडी. आपलं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद कुणाल सर. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र TDPLचा 4था दिवस, पर्व पहिलं आणि आज चालू असलेली ही पहिली लढत, एक चांगली मॅच तुमच्या समोर येते. यावेळेस मंजिरी गुड्डू बॉईज वर्सेस जॉय कुमार. 80 धावांचं टार्गेट, 13.33च्या सरासरीने इथे मात्र धावगती टार्गेट कंप्लीट करायचे. 6 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतात गोलंदाज. यावेळेस पहिलं षटक पॉवर प्लेचं. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीची जोडी यावेळेस करेश म्हात्रे आणि अरविंद राणा. सलामीची जोडी यावेळेस गेम ऑन. पहिला चेंडू, यावेळेस अख्खूट टप्प्याचा चेंडू, अगदी नाकाजवळून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. यावेळेस पहिला चेंडू डॉट येतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळते. 80 धावांचं टार्गेट असताना विनोद सर प्रेशर भरपूर असेल फलंदाजी करत असताना, कारण ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली संदीप निमसेने, तशी फलंदाजी यावेळेस करावी लागेल. इथे शफल झाले होते आणि इथे मात्र धक्का लागतो पहिला. यावेळेस फलंदाजी करत असताना करेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आपण पाहिलं तर रवी बुंबा टेनिस क्रिकेट जगतातील एक अत्यंत नामवंत खेळाडू. ठाणे एक्सप्रेस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वेग ही त्याची ताकद आहे आणि सातत्याने अचूकता भेदकता हे त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि इथे मात्र रवी बुंबकने आल्या आल्याच करेश म्हात्रेसारख्या एक अत्यंत जबरदस्त खेळाडूला, त्याच्या नावावरती अनेक विक्रम आहे, करेश बाद झालेले आहेत आणि इथे सुरुवात थोडीशी खराब होताना दिसते. पण पुढील फलंदाज आपण जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे टेमगर संघाचा, जॉयकुमार 11 संघाचा. त्यामुळे इथून ते देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. तर पहिल्या षटकामध्ये सफलता अर्जित केली आहे रवी बुंबकने. ठाणा एक्सप्रेस अचूक टप्प्याची गोलंदाजी. आता मात्र परिस्थिती विनोद सर पाहिलं तर गंभीर होते. ती म्हणजे जॉयकुमार संघासाठी गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर राहणं हेच मात्र जॉयकुमार संघाचं हित असेल. यावेळेस रवी बुंबक 30 भन्नाट वेग. इथे मात्र मिस केली आहे लाईन. यावेळेस फलंदाजी करत असताना कल्पेश केने, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, न्यू कॅन्डिडेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाव इथे मात्र अंकित केली नाही. धाव फलकावरती अद्यापपर्यंत खातं उघडता आलं नाहीये जॉयकुमार संघाला. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या आमिर दाफेकरने
आणि आता इथे मात्र रवी बुंबाक व्हॉट बॉलिंग. आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करत असताना इथे यावेळेस पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक. स्वतः एसटी रक्षक येत आहे झेल खाली. अजून एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक 2 लागत असताना यावेळेस जयकुमार संघाला. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य आपल्या वेगाने फलंदाजांच्या मनामध्ये निर्माण करतो जो धाक, नाव त्याचं रवी बुंबाक. आणि या 4 चेंडूमध्ये काय गोलंदाजी केलेली आहे. वेग तर होताच, वेगाबरोबर अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. कारण 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही आणि अत्यंत चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून होताना दिसते. अजूनही अकाउंट ओपन झालं नाही. करेश बाद झाले, त्यानंतर मात्र कल्पेश जे 3ऱ्या क्रमांकावरती आले होते ते बाद झाले. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. करायच्या आहेत एकूण धावा 80 आणि 80 धावा करण्यासाठी पॉवर प्लेमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी इथे चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. मात्र इथे रवी आक्रमकता दाखवत असताना पॉवर प्ले म्हटलं तर विनोद सर नक्कीच प्रत्येकाला संजीवनी देत असं. आणि इथे यावेळेस रवी बुंबाक 30 भन्नाट वेग, अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स इथे मात्र अजित पुत्रन सर इथे मात्र ताकीद देत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात 1 बाउन्स. अजित पुत्रण एक काळ ज्याने गाजवला राहुल इलेव्हन संघासाठी, अत्यंत नामवंत गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिलेली आहे आणि पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी ते पाहायला मिळतात. निर्धाव षटक जाते की काय, हे निर्धाव षटक पाहायला मिळते की हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकही निर्धाव षटक आतापर्यंत पाहायला मिळालं नाही. शेवटचा चेंडू यावेळेस रवी. इथे मात्र निर्धाव षटक यावेळेस TDPL मध्ये आपण पाहिलं तर आत्ताच उल्लेख केला विनोद सरांनी की एकही निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. आणि रवी बुंबाकचं कौतुक करावं तितकं कमी. यावेळेस टाळ्या तर झाल्याच पाहिजेत या गोलंदाजीसाठी. व्हॉट अ परफॉर्मन्स. खूप चांगली गोलंदाजी यावेळेस. 2 गडी देखील या षटकामध्ये त्याने बाद केलेत, 2 धक्के लावलेत आणि यावेळेस चांगला परफॉर्मन्स देत असताना गोलंदाज रवी बुंबाक. रवी बुंबाकने TDPL 2020 पहिल्या प्रवाहामध्ये नक्कीच एक विक्रम प्रस्थापित केले. दरम्यान चिंतामणजी पाटील साहेब यांचं आगमन झालेले दापोडे गावचे. त्यांना विनंती करेन की आपण या मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर जे कोणी मान्यवर असतील या विभागातले, या गावातील किंवा कुठल्याही संघाच्या सोबत जे मान्यवर आले असतील त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. जे संघ मालक असतील, करसनजी फुलोरे जे जयकुमार टेमघरचे संघ मालक आहे. दुसऱ्या बाजूला किरण दळवी, सचिन वागचोडे हे मंजिरी गुड्डू बॉईज मुरबाड संघाचे जे संघ मालक आहेत. मी विनंती करेन संघ मालकांना आजच्या दिवसामध्ये खेळणारे जे संघ आहेत, जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी मंचावरती यायचं आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहिलं रवी बुंबाकचं. तर विनोद सर विचार केला तर कष्ट करायचं ठरवलं की त्याला कोणीच हरवू शकत नाही आहे आणि तीच मेहनत यावेळेस रवी बुंबाकने केली आहे. फुल टॉस चेंडू यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय. चेंडू मात्र 1 बाउन्स. चेंडू ओव्हर द लाईन, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. पहिला चौकार. वागचोडे याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेले आणि सामना संपल्यानंतर रवीने ते घेऊन जायचं आहे. गुड्डू चव्हाण कल्याणचे हे गोलंदाज विक्रांत केणी प्रतिष्ठान संघासाठी जबरदस्त कामगिरी राहिली. मात्र गुड्डूचं स्वागत केले चौकाराने अरविंद राणाने आणि हा चौकार नक्कीच आत्मविश्वास देऊन जाईल अरविंदला. 80 धावांचं टार्गेट असताना इथे मात्र चौकार येतोय. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 80 धावांचं टार्गेट विनोद सर कंप्लीट करायचं आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर 6 षटकामध्ये 13.33च्या सरासरीने जायचं होतं. पहिलं षटक यावेळेस मेडन आपण पाहिलं रवी बुंबाकचा. 2 विकेट त्यामध्ये प्रस्थापित केल्या.
चांगली मेहनत चांगले कष्ट त्यामध्ये त्याने प्रामाणिकपणे घेतले आणि पहिले षटक यावेळेस सफल होऊन यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गुड्डू चव्हाणचं चौकाराने स्वागत केलं. त्यानंतर सिंगल येते. 5 धावा धावफलकावरती. अद्याप 75 धावा इथून मात्र बनवायचे जयकुमार या संघाला. नाही, लक्ष फार मोठं आहे, कठीण आहे. कठीण ते झालंय कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत आघाडीचे. आणि आता मात्र इथून वैभव आणि अरविंदला बॅटिंग करावी लागेल. यावेळेस चेंडू अत्यंत वेगवान ऑफ स्टंपवरती पिचिंग केला गेला होता. ओव्हर टप्प्याचा चेंडू. गुड्डू चांगली गोलंदाजी करत असताना अरविंद राणा हे आयकॉन प्लेयर आहेत. आपण पाहिलं तर जे नवी मुंबईचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला रवी बुंबा हे देखील आयकॉन प्लेयर आहेत. आणि इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. वैभव त्याने स्वतःचं खातं अजूनही उघडलं नाही, पण तो नक्कीच प्रयत्न करेल इथून चांगली फलंदाजी करण्याचा. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतो यावेळेस गुड्डू चव्हाणचं. इथे मात्र नो बॉल. पंचांचा कॉल येतो यावेळेस आपण पाहतोय. इथे इथे मात्र नो बॉलचा सिग्नल यावेळेस आपण पाहतोय. आणि इथे मात्र फलंदाज बाद नसेल. इथे मात्र एक यश म्हणावं लागेल, गुडलक म्हणावं लागेल फलंदाज वैभवचं. फ्रीडची संधी जरूर असेल. आपण पाहतोय निश्चितच गुड्डू चव्हाण गोलंदाजी करत असताना जर विनोद पाटील विचार केला तर पहिला नो आजच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या 9 चेंडूवरती फ्रीडचा इशारा येतोय माणेकर सरांचा. स्क्रीनवर आपण पाहू शकता निश्चितच गुड्डू चव्हाणचा ओव्हर स्टेपिंगचा नो. यावेळेस अतिशय चांगलं काम GTCच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. लाईव्ह टेलिकास्ट जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्या प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत TDPLच्या माध्यमातून. गुड्डू चव्हाण इथे यावेळेस अतिशय चांगली लाईन, अचूक टप्पा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने कमबॅक करत असताना. कारण गोलंदाजी जेव्हा रवी बुंबकने केले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मेडन हाताळल्यानंतर गुड्डू चव्हाण हा देखील गोलंदाजी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी प्रेशर रिलीज करतोय. त्यानंतर सिंगल, डॉट, नो बॉल आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाज गुड्डू चव्हाण. 80 धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट यावेळेस चेस करायचे. यावेळेस फुल टॉस लॉप केलंय चेंडूला. चेंडू जाईल ऑन साईडला, सीमारेषे बाहेर. हा येणारा खणखणीत षटकार. चार चेंडू सलग डॉट आले होते वैभवकडनं, पण त्यानंतर या 5व्या चेंडूवरती स्वतःचं खातं उघडलं या उत्तुंग षटकाराने. आणि जी धावसंख्या स्थिरावली होती, मंदावली होती, तिला मात्र या षटकाराने गती मिळते. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. गुड्डू आधी खूप चांगली गोलंदाजी झाली, आधीच्या काही चेंडू खूप चांगले हाताळले त्याने, पण हा फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. यावेळेस पुन्हा एकदा गुड्डू. वैभव साडी फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट नो. यावेळेस पुन्हा एकदा फील्डची संधी असेल वैभवकडे. सातत्याने आपण पाहिलं तर थोडासा दिशेपासून भरकट हा गोलंदाज. ओव्हर स्टेपिंगचा नो, त्यानंतर हाईट नो. यावेळेस 2 चेंडू या षटकामध्ये आपल्याला स्वेअर पाहायला मिळाले. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता गुड्डूचा, पण चेंडू व्यवस्थित डिलिव्हर करता आला नाही. पाहू शकाल एकदम खूप डोक्यावरनं फलंदाजाच्या मागे लँड झाला थेट. वैभव यावेळेस पुन्हा एकदा लॉप केले चेंडूला ऑन साईडला. मिड विकेटला बीट करून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. खणखणीत षटकार.
करतोय आणि सलग 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे झेपावते ती म्हणजे 19 धावा. 80 धावा करायच्या आहेत म्हणजे अजूनही 61 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत आपण पाहिलं तर 24 चेंडू 61 धावा म्हणजे 15.25 हे आस्किंग रेट आहे, हे रिक्वायर्ड रेट आहे. हे बघूया इथून वैभवने मात्र नक्कीच आशा पल्लवित केलेली आहे. आशेची किरणं या ठिकाणी जागृत झालेली आहेत. ती म्हणजे या ठिकाणी जॉयकुमार 11 टेमघर संघासाठी या संघाचे संघ मालक आहेत करसन फुलोरे साहेब आणि त्याचबरोबर संघ नायक आहेत सुभाष ठाकरे. दुसऱ्या बाजूला मंजिरी गुड्डू बॉईज मुरबाडे संघाचे संघनायक आहेत गणेश गायकर आणि संघ मालकाच्या भूमिकेत किरणदादा दळवी सचिनदादा वागचोडे असे 2 संघ मालक. तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये महेश करायचे आहेत 61 धावा. अजूनही मी म्हणेन इथून वैभवने जर अशा प्रकारची बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूला अरविंद राणा जे आयकॉन प्लेयर आहेत आणि त्यामुळे नक्कीच आयकॉन प्लेयर म्हटलं की जबाबदारी जास्त आणि इथून अरविंद राणाने जर दुसऱ्या इंडने जर फलंदाजी चांगली केली तर नक्की जॉयकुमार 11 टेमघर संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल आणि विजयाच्या दिशेने जाताना मात्र त्यांना नक्कीच त्यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. पण ही भागीदारी महेश इथे होणं फार गरजेचं आहे कारण करेश मात्र कल्पेश खेळण्याने थोडीशी निराशा केली. हरकत नाही, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि 7 महिन्याच्या कालावधीनंतर बऱ्याच जणांना सरावासाठी देखील संधी मिळाली नाही, सामने देखील खेळायला मिळाले नाही आणि अचानक अशी स्पर्धा खरं तर स्पर्धा होतील की नाही होतील या कोविडच्या काळामध्ये हा प्रश्नचिन्ह होता. पण प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि खेळाडूंसाठी ही फार मोठी पर्वणी आहे TDPLच्या माध्यमातून आणि त्यामुळे त्यावेळेस पुन्हा एकदा सांघिक खोड्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रवी बुंबा. सिंगल येते. त्यावेळेस अरविंद राणा आपण पाहतो स्ट्राईक एंडला होते. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केले. ज्या फलंदाजाला विनोद सर आपण पाहिलं वैभव पाटीलला सुरुवातीचे 4 चेंडू डॉट केल्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक यावेळेस टच करतायत परंतु इथे झेल होतोय ड्रॉप. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. पॅकिंग थोडीशी उशीर आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय यावेळेस मयूर दातीलकर कारण एक चांगला खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतं मयूर दातीलकर कडून चुका होणं थोडंसं कठीण असेल कारण वैभव पाटील एका बाजूने किल्ला लढवत असताना 80 धावांचं टार्गेट चेस करत असताना एक जबरदस्त फलंदाजी. इथे पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्नात बराच काळ चेंडू हवेमध्ये स्वतः रवी बुंबा चेंडू खाली आणि इथे मात्र नो मिस्टेक फलंदाज होत आहेत बाद आणि विकेट कोणाची गेली तर मात्र वैभव पाटील बॅक टू द डगआउट. खूप चांगली कामगिरी खूप चांगलं योगदान देत आहेत. त्यांचं मनापासून कौतुक आभार आणि अत्यंत चांगली साऊंड क्वालिटी आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. रवी पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार. षटकार येतोय आणि षटकाराने मात्र धावांना वेग इथे मात्र प्राप्त होतोय. आपण पाहतोय धावफलकावरती धावा जॉयकुमार संघाच्या 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
इक्वेशन आपण पाहिलं या समीकरण जर पाहिलं या सामन्याचं तर येणारे 20 चेंडू अद्याप 52 धावांची गरज असेल. इथून फटकेबाजी करावी लागेल. त्यावेळेस रवी बुंबाक इथे मात्र सन्मान दिला जातोय. चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हटलं तर खराब चेंडूला मात्र खरपूस समाचार घेतला जातोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. हेच वैशिष्ट्य चांगल्या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळते. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पूर्ण ठाणे जिल्ह्याचे खेळाडू एकत्रितरित्या आणणं हे फार मोठं काम असतं आणि तेच या TDPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. रवी बिंबकचं कौतुक करेन. पहिलं षटक ज्याने मात्र बेडन षटक हाताळलं. इथे मात्र खोल टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिल्या. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते अलॉंग द कार्पेट. फक्त सिंगल एकापेक्षा मात्र काही नसेल. सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. 3-0 लॉस ऑफ 3 विकेट्स जयकुमार टीम. तर हरीश मिरकुटे मैदानावरती आले आहेत. महेश, हरीश मिरकुटे दागावचा खेळाडू, भरपूर विक्रम त्याच्या नावावरती आहे. व्यावसायिक क्रिकेटचा देखील भरपूर अनुभव आहे. नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट त्या ठिकाणी थांबलेलं आहे अशी माहिती मिळते. बघा जरा सूरज. तर एकूण 3 गडी बाजूला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपण 30. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 50 धावा जर करायच्या असतील तर 16.33 हे आस्किंग रेट या ठिकाणी राखावं लागेल. आव्हान थोडंसं कठीण आहे पण अशक्य मुळीच नाही. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अरविंद राणा जे 13 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि आत्ताच खेळपट्टीवरती जे दाखल झाले ते हरीश मिरकुटे या 2 फलंदाजांनी जर इथे मोठे फटके लगावले, स्ट्रोक लगावले तर नक्कीच हे लक्ष त्यांना सोपं होऊ शकतं. पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. आपण पाहिलं तर ज्या प्रकारे सुरुवातीला रवी बुंबाकने निर्धाव षटक फेकलं तो दबाव जो आला या संघावरती आपण पाहिलं तर जयकुमार 11 टेमकर संघावरती त्या दबावातून निघण्याचा प्रयत्न करतायत आणि आस्किंग रेट वाढत चाललाय आणि त्यामुळे इथून आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू 50 धावांची अद्याप गरज असेल. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा गुड्डू चव्हाण. सुरुवातीला रवी बुंबक याने 2 षटक हाताळले. संघनायकाने जबाबदारी दिली. ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत असताना रवी बुंबकने 2 षटक अतिशय सुरेख पद्धतीने हाताळले. यावेळेस गुड्डू चव्हाण. इथे मात्र यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला अक्षरशः. यावेळेस क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंगॉनवरून. फक्त एकच धाव यावेळेस हरीश मिरकुटेसाठी. अरविंद राणा हरीश मिरकुटे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. क्रिकेटमधला दुसरा शब्द आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी स्वीकारणं फार गरजेचं असेल यावेळेस अरविंद राणा या फलंदाजासाठी. 18 चेंडू 50 धावा, 17 चेंडू 49 धावा असं इक्वेशन या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा इथे डॉट चेंडू कमबॅक करत असताना गुड्डू चव्हाण पूर्णपणे प्रेशर दबाव यावेळेस दबावाखाली वावरत असताना फलंदाजी करत असताना जयकुमार संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनोद सर, कारण सुरुवातीला जो अटॅक यावेळेस करायचा होता तो अटॅक आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. कारण पहिलं षटक रवी बुंबकने आपल्या स्वतःच्या नावावरती केलं. एक मेडन षटक. संघाला साजेशी कामगिरी पहिल्या षटकामध्ये करून दाखवली आणि यावेळेस पूर्णपणे दडपणात जयकुमार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गुड्डू चव्हाण इथे फुलटॉस चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतो. चेंडू अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. वाईडिश लॉंगॉनला चेंडू कलेक्ट करतील, गॅदर करतील तोपर्यंत फेक होईल. 2 धावा. अरविंद राणा त्याच्या मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरकत आहे परंतु धावांचा वेग फार कमी पाहायला मिळतोय. धावांचा ग्राफ आपण पाहिला तर थोडंसं कमी पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट 18.80च्या सरासरीने अद्यापपर्यंत जायचंय. थोडंसा प्रेशर असेल
इथे यावेळेस फटका चांगला आहे. टिपेक्सचा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत मात्र सिंगल डबलला महत्त्व दिलं जाणार नाही आहे. कारण सिंगल डबल आपण जर पाहिली तर सिंगल डबलने हा सामना मात्र आपल्याकडे घेऊन येता येणार नाही आहे जॉय कुमार संघाला. तर यापुढील लढत मॅग्निफिसेंट नवी मुंबई वर्सेस कृष्णा 11. कृष्णा 11 संघाची फलंदाजी आहे आणि त्यांच्या सर्व खेळाडूंनी समोर जो स्टँड आहे स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँडमध्ये जमायचे तिथे जाऊन थांबायचे लवकरात लवकर. कृष्णा 11 तर मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघाने देखील सज्ज राहायचं क्षेत्ररक्षणासाठी आणि कृष्णा 11 हा कारिवलीचा संघ आहे आणि संघ मालक आहेत नीलम नाईक. मॅग्निफिसेंट नवी मुंबईचे संघ मालक आहेत ओमकार नाईक. तर चौथं षटक आपण पाहतो यावेळेस गुड्डू चव्हाणचं. गुड्डू चव्हाण, रवी बुंबाक इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहायला मिळाली अद्यापपर्यंत. इथे फुल टॉस चेंडू टिपेक्सचा कव्हरला चांगला फटका. गॅप सिलेक्शन, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. त्यावेळेस संदीप निमसे हा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय वेगाने, ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 14 यावेळेस संपुष्टात येते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. 9.00च्या सरासरीने करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत धावांची गरज आपण पाहिला तर 12 चेंडू 44 धावांचं इक्वेशन आपण अगदी आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. जॉय कुमार या संघासाठी विजयासाठी दिल्ली अब तक बहुत दूर आहे. धावांचा वेग इथे मात्र वाढवावा लागेल कारण आपण पाहतोय अरविंद राणा एक टॅलेंटेड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं आपण पाहिलं तर शेवटचे 2 षटक अद्याप बॅलन्स असतील. शेवटच्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 44 धावांची अद्याप गरज असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज 5व्या क्रमांकावरती अराब शेख, मॅन फ्रॉम बदलापूर. अराब शेखचा विचार केला तर वेगवान गोलंदाज. कृष्णा 11 बदलापूर या ग्रामीण संघासाठी खेळत असताना आज मात्र गोलंदाजी करेल आपल्या TDPL मध्ये मंजिरी गुड्डूपॉयच्या संघासाठी. इथे मात्र लोअर फुल टॉस ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल. एकेरी दुहेरी धावेला मात्र महत्त्व नाही या मॅचमध्ये कारण टार्गेट मोठं आहे आणि टार्गेट मोठं सफल करण्यासाठी मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल यावेळेस जॉयकुमार संघाला. 11 चेंडूत 43 धावांची गरज. पुढचा सामना देखील चांगली मॅच त्यावेळेस पाहायला मिळेल आपल्याला. मॅग्निफिसेंट नवी मुंबई वर्सेस कृष्णा 11 या 2 टीममध्ये. दोन्ही टीमने मात्र सज्ज राहायचे. त्यावेळेस लेग बाईस पंच मात्र इशारा करतायत. संघाच्या खात्यात एक धाव जोडली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. सामना आता मंजिरी गुड्डू बॉईज या संघाच्या बाजूने झुकत चाललेले. अराब शेख बदलापूर शहरातील एक अत्यंत नामुंदा असा अष्टपैलू खेळाडू रिवर्ससाठी पवित्रा घेतला होता. पण शेवटच्या क्षणी मात्र अराबने गतीमध्ये बदल केला, गती परिवर्तन केलं. सातत्याने मात्र गती परिवर्तन व्हेरिएशन दाखवत असत गोलंदाज अराब शेख. कित्येकदा आम्ही पाहिले की चांगले विक्रम अराब शेखच्या देखील नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, शहापूर मुरबाड असेल आणि आज मात्र या वीर तानाजी दापोडेच्या मैदानावरती. यावेळेस क्षेत्ररक्षक झेल तिथे कॅरी केला नाहीये. यावेळेस आपण पाहतोय फक्त सिंगल येते. सिंगलला फक्त महत्त्व दिलं जात आहे. पूर्णपणे सामना जणू काही सोडला असावा
जयकुमार संघाने, कारण 80 धावांचं टार्गेट होतं. सुरुवातीला हवी तशी फलंदाजी मात्र झाली नाही आहे, परंतु इथे पूर्णपणे बॅकफूटवरती आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. अराब शेख अरविंद राणासाठी इथे मात्र गतीमध्ये मिश्रण, पुन्हा एकदा व्हेरिएशन, थोडसा बाहेर चेंडू मात्र जात असताना इथे मात्र पंच इशारा करतायत यावेळेस लेग बाईस. नाही, LBWचं अपील झालं 5चीचं, मात्र पंचाने सांगितलं की लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. पिचिंग लेग स्टंपवरती होती. बघा तिसऱ्या पंचांची मागणी यावेळेस रिव्ह्यूसाठी मात्र कॉल दिलाय. नक्कीच आपल्याकडे हे तंत्रज्ञान आहे आणि कालपासूनच मला वाटते सुरू झालेले. GTCच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना त्यावेळेस. ओके, तर नाही घेतलेलं आहे रिव्ह्यू. कारण यावेळेस लेग बाईस पंचांनी दर्शवला. सिंगल येते लेग बाईच्या माध्यमातून. त्यावेळेस अराप एकदा राईट मोठी बोर्ड. हर्ष मिरपूरसाठी इथे यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप. चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने जात असताना पंचांनी मात्र चेंडूला घेरलंय. यावेळेस खराब चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. यावेळेस जयकुमार संघाची 42 धावा, 42 रन्स. इथे मात्र रिव्हर्सचा पवित्रा. यावेळेस चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक 5 वर देखील होते संपुष्टात. धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप या स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. विकेट कम्प्लिटली मिसिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि खूप चांगला निर्णय मी म्हणेन अजित पुत्रन सरांचा. खरं तर रिव्ह्यूचा विचार होता, मात्र तो नंतर त्यांनी बदलला आणि सामना मात्र एकतर्फी होताना आपण पाहतो. 42 धावा झालेल्या आहेत. अजूनही 38 धावा करायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये सामना हातातून निसटला आहे. हरकत नाही. जयकुमार 11 संघाने जरी या सामन्यामध्ये त्यांची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही, तरी त्यांना अजून पुढचे 2 सामने नक्कीच संधी असेल आणि या 2 सामन्यामध्ये हा संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. पण इथे मंजिरी गुड्डू बॉईज मुरबाड संघाने तिन्ही क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त कामगिरी केली. फलंदाजी देखील चांगली झाली, क्षेत्ररक्षणात देखील चांगली कामगिरी होताना दिसते. गोलंदाजी तर आपण अफलातून पाहिली. रवी हुंबाकने आपला परिचय दिला, मेडन षटक हाताळलं आणि या स्पर्धेमधला पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान त्याने मिळवला. आणि अखेरच्या षटकात रवी हुंबाकच्या ज्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर त्यांनी धावा दिल्या होत्या 11. शेवटचं षटक यावेळेस स्लॉग ओव्हरसाठी पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गोलंदाज विराजचं. अरविंद राणाच्या बॅटमधून निघणारा हा खणखणीत षटकार. myshare.com ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट, यांचा दणदणीत TDPL षटकार. थँक्यू रिचा. तर षटकारांनी यावेळेस स्वागत केले गोलंदाज विराजचं. 6 चेंडू 5 चेंडू 32 धावांची अद्याप गरज असेल. सुरुवात जर चांगली झाली असती तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळेस टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला चेंडू भिरकावला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु इथे मात्र 8 ढकलण्याचा जरूर प्रयत्न केला. एक चांगला प्रयत्न आपण पाहतोय. धावा रोखण्याचं काम यावेळेस करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. मंजिरी गुड्डू बॉईज या संघाची विनोद सरांनी सांगितले तिन्ही क्षेत्रामध्ये फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस नोचा कॉल. इथे मात्र वाईड बॉल, फेअर डिलिव्हरी यावेळेस पंच आम्हाला दर्शवत असताना वाईड बॉल. अतिरिक्त धाव यावेळेस
51 धावा फलकावरती 50 कंप्लीट होते. जॉय कुमार या संघाची 80 धावांचं टार्गेट होतं. जर सुरुवातीला विनोद सर पहिल्या षटकामध्ये 10 ते 15 धावा जमा झाल्या असतं तर नक्कीच कुठेतरी समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे यावेळेस अटॅकिंग क्रिकेट, चेंडू बराच काळ हवेमध्ये, आउट ऑफ द पार्क, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, खणखणीत षटकार. ऑर्डर किराणा फटाफट डिलिव्हरी झटपट यांचा दणदणीत अरविंद राणा हा फलंदाज, सलामीवीर फलंदाज, अद्यापपर्यंत जबाबदारी काय आहे, आपल्या खांद्यावरती जबाबदारी काय ती दाखवत असताना यावेळेस विनोद सर आपण पाहतोय सुरुवातीला जर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या असत्या रवी बुंबकच्या षटकामध्ये तर मात्र समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. या सामन्याचं चित्र पालटलं असतं. आता मात्र इक्वेशन आपण पाहतो यावेळेस 57 धावा फलकावरती. इथे पुन्हा एकदा लिडिंग इच दरम्यानच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मात्र इथे मिळत नाहीये. पूर्णपणे हरीशला मात्र थांबवलंय यावेळेस अरविंद राणा या फलंदाजाने. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक, 80 धावांचं टार्गेट. इथे यावेळेस बेस्ट टायमिंग स्ट्रोक असेल, इथे मात्र एक सोप्पा असेल आणि चौथा धक्का यावेळेस लागत असताना फलंदाज होत आहेत बाद. अरविंद राणा बॅक टू द पॅव्हेलियन. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही DPL विजयी. पंचाचा इशारा येतोय. रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव आणि स्क्वेअर लेगचे पंच अजित पुत्रन सर, द लेजंड क्रिकेटर. शेवटचा बॉल. इथे फ्रीची संधी होती परंतु ती कायम असेल कारण अजून एक चेंडू यावेळेस अतिरिक्त पाहायला मिळतोय. इट इज अ वाईड बॉल. फक्त औपचारिकता आहे आणि यावेळेस ती कंप्लीट केली जाते. क्रिकेटची फॉर्मॅलिटीज. यावेळेस शेवटचा बॉल आणि हा सामना यावेळेस जवळजवळ 21 धावांनी मंजिरी गुड्डू बॉईज या संघाने मात्र आपल्या खिशात घातलाय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड.